हेर खातं हे बाहेरचं आहे, तसं आतली माहिती काढण्यासाठी सुद्धा लागतं हेर खातं. सगळ्यात 2-4 लोक कळणार नाही तसे पेरून ठेवावे लागतात की तुम्हाला ते माहिती आणून देतील. आणि जेवढी माहिती अचूक आणि त्याच्यावर तुम्ही जर का प्लॅन केलं तर तुमचं प्लॅनिंग कधी फिसकटणार नाही. सगळ्यात किती उदाहरणं आहेत शिवचरित्रातली प्लॅनिंगच्याच बाबतीतली. अफजलखानाचं तर मी सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. सगळ्यात शाहिस्ताखानाचं आहे. पण आग्र्याहून सुटका हे जे प्रकरण आहे ना, विलक्षण प्रकरण आहे. आग्र्याहून सुटक्यासारखं प्लॅनिंग मला नाही वाटत कुणी केलं असेल या सगळ्यात. की कोण कुणाचा स्वभाव कसा आहे, काय होणार आहे, कुणाकडनं पैसे आपल्याला काढता येतील, कुणाला आपल्या बाजूला वळवता येईल, कुणाच्या कानफडीत मारता येईल तिकडे वगैरे, हे सगळं शिवाजी महाराजांच्या हातात होतं. सगळं त्यांचं गुप्तहेर खातं जे आहे